महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी गट क सेवा ही संयुक्त पूर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक विमनवार यांनी नवी मुंबईतल्या बेलापूर इथल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे। आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर, सहसचिव सरिता देशमुख उपस्थित होते। पूर्व परीक्षा ही केवळ ऑनलाईन आधारित असणार आहे, मात्र मुख्य अंतिम परीक्षा मात्र जूनच्या जुन्या पद्धतीनं म्हणजेच ऑफलाईन होणार आहे। राज्य शासनाकडून भरती प्रक्रियेमध्ये व्यापक सुधारणा करण्यात आल्या आहेत। आयोगामार्फत दरवर्षी सुमारे 6 ते 7 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते। ही संख्या 4 ते 5 पट वाढण्याची अपेक्षा आहे। या पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि वेग वाढायला मदत होणार आहे। तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात। सर्व सरकारी नोकरी सगळ्यांना मिळत नाही आणि त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे। त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आलेला आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। बघा, सीबीटी ज्यावेळेस आपली पूर्व परीक्षा असते, पूर्व परीक्षेकरता आपल्याला केंद्र खूप लागत असतात, कारण संख्या जास्त असते। आता आपण जेव्हा सीबीटी बेस घेतो आणि त्याचं नॉर्मलायझेशन करतो, तर आपल्याला केंद्र कमी लागतात, तेवढे केंद्र आपल्याला मॅनेज होतात। पण जेव्हा खूप केंद्र असतात विद्यार्थ्यांना, त्यावेळी कधी मिळत नाही। प्लस आपल्याला जर वर्षातनं जर 2 किंवा 3 घ्यायचे असतील, तर त्या घेणं अशक्य आहे फिजिकली घेणं, कारण इतकी केंद्र तुम्हाला वर्षभर मिळतच नाही। आणि भविष्यात आता मी एक मुद्दा आपल्याला सांगायचा विसरलो की भविष्यामध्ये आम्हाला आपल्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये परमनंट सरकारचे केंद्र उभारायचा सरकारचा विचार आहे। त्या सीबीटी नॉर्मलायझेशनच्या ज्या परीक्षा झालेल्या वेल प्रूव्हन सायंटिफिक मेथड आहे। आता हे आम्हाला वाटतं तसं करत नाहीये। कोणती मेथड वापरायची याचे काही निकष मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे, त्यामध्ये मार्गदर्शन करतात आहे। तो फॉर्म्युला कसा आहे तो आमचा डिसाईड होतोय, दाखवू आम्ही काल देखील म्हटलं आहे। याच्यामध्ये काही लपवायचं काही नसतं आणि मुख्य परीक्षा ही जशी तशीच होईल। पूर्व परीक्षा किमान 2 किंवा 3 की जर समजा काही यामध्ये गैरसमज असतील, आम्ही अधिक विद्यार्थ्यांची चर्चा करू।